नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. गांधीनगर येथील लोकभवन येथे राज्यातील नैसर्गिक शेतीच्या विस्तारासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीस कृषी सहकार व पशुपालन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. बैठकीचा मुख्य उद्देश गुजरातमधील नैसर्गिक शेती अभियानाची सध्याची प्रगती तपासणे आणि या उपक्रमाला व्यापक लोकचळवळ स्वरूप देण्यासाठी पुढील दिशा निश्चित करणे हा होता. राज्यात नैसर्गिक शेतीचा प्रसार प्रभावीपणे व्हावा यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी, प्रशिक्षण कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा यांचा आढावा घेण्यात आला. देश आजही डॉक्टर MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीसाठी स्मरणात ठेवतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक शेतीच्या या पवित्र अभियानात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भावी पिढ्या नोंद घेतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधनातून नैसर्गिक शेती स्वीकारल्यास उत्पादनात घट होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. रासायनिक शेती सोडताना उत्पादन कमी होईल या भीतीमुळे मागे राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासदायक असल्याचे नमूद करण्यात आले. रासायनिक शेतीमुळे पाणी, हवा आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती हा शाश्वत आणि कायमस्वरूपी उपाय असल्याचे अधोरेखित करण्यात आले. कृषी मंत्र्यांनी युरियाचा वापर कमी करण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त करत गुजरातला नैसर्गिक शेती देशासाठी आदर्श राज्य बनवण्याचा संकल्प मांडला. नैसर्गिक शेतीचा संदेश प्रत्येक शेतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असून आई धरती निरोगी असेल तरच मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहील असा आशावादी संदेश बैठकीत देण्यात आला. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.